तर नमस्कार मित्रांनो, मी मुकुंद गुरुनले तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, हा व्हिडिओ आगळा वेगळाच आहे, कारण की आपल्या झाडीपट्टीतील रील स्टार म्हणून ओळखले जाणारे प्रतीक वाळी सर आपल्यासोबत उपस्थित आहेत. तर यांची आपण संपूर्ण मुलाखत जाणून घेऊया. हे नागाळा गावच्या चंद्रपूर तालुक्यातील म्हणजे नागाळा गाव हा एकदम म्हणजे ग्रामीण भागात येते आणि या ग्रामीण भागामधून आज यांची संपूर्ण महाराष्ट्रभर ओळख झालेली आहे. यांचा गरिबीतून संघर्षमयी प्रवास, एवढे आज खूप मोठे फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामवरती, यूट्यूबवरती. यांच्याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार 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 सर्वांना. तर सर, सर्वात पहिले तुमचा परिचय देऊन द्या आमच्या प्रेक्षकांना. जसं की तुम्हाला माहीतच आहे, माहीत म्हणजे खूप जणांना माहीतच आहे, मी प्रतीक वाडे इंस्टावर रील वगैरे बनवत असतो आणि थोडेफार लोक ओळखतात आपल्याला. आता तेच आहे आपली पहिचान. तर सर, हा प्रवास कसा सुरू झाला? एका म्हणजे ग्रामीण भागातून ते आज एवढ्या मोठा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आज सर्वत्रकडे तुमची सर ओळख आहे. म्हणजे या क्षेत्रामध्ये तुमचे पदार्पण कसे झाले सोशल मीडियाच्या? पदार्पण म्हणजे बघा, जसं मी जिल्हा परिषद शाळेला वगैरे होतो. पहिल्यांदा मॅडम होती एक घोगरे मॅडम म्हणून, मुख्याध्यापिका होती. त्यांनी खूप सपोर्ट केलं मला. तू हे कर, ते कर, भाषण दे, असं कर, डान्स कर. तुम्ही करायचो, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेत होतो. तर पहिल्यांदा त्यांनी मला कमीत कमी खूप रेजिस्टर राहते, त्याचा मोठा पेज होता, तेवढं मोठं भाषण मी शाळेमध्ये गेलो. त्या दिवशी 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी असेल, गेलो होतो. त्यांनी तेवढं मोठं भाषण लिहून दिला. अचानकच म्हणताय, अरे हा तुला सांगायचं आहे, म्हणजे स्टेजवर जाऊन परफॉर्म करायचं आहे भाषण. तर दिलं. अचानकच मी घाबरलो, पण मी ट्राय केलं. तिथून माझी खरी सुरुवात झाली. नंतर मग कविता वगैरे लिहायला लागलो. म्हणजे जिल्हा परिषद शाळेमध्ये मला असं समजलं, म्हणजे माझ्या गुणांची मला ओळख झाली हलकी. तरी पण मी शिक्षणात व्यस्त होतो. मग भारत विद्यालय इकडे तिकडे म्हणजे चालू होतं शिक्षण. आणि नंतर इथे सोशल मीडियावर केव्हा आलो मी, जेव्हा लॉकडाऊन चालू झाला. मी आधी चंद्रपूरला राहत होतो, रूम करून राहत होतो. त्याच्यामुळे कसा घरी आहे म्हणजे आई बाबाचा सहवास नाही, बाहेर कुणी बोलायला नाही, चालायला नाही, असं महिना जात होता, जेव्हा मी हसत नव्हतो. म्हणजे फुल्ली डिप्रेशन मध्ये होतो. बट देवाची कृपा की लॉकडाऊन लागला, मी गावाकडे आलो आणि मग खाली पिली होतो. आणि मग मी करायचं काय, तर मी विचार केला, चला व्हिडिओ बनवून पाहू. म्हणजे सगळ्याची रील वगैरे बघत होतो. अरे हे तर गुगलवरच्या शायरी आहे, हे तर काहीच करू नाही राहिले, वेगळं तर काहीच नाही यांच्यापेक्षा बेटर तर आपण करू शकतो. म्हणजे हा घमंड नव्हता, एक विश्वास होता आतून. मी ट्राय केलो, बहुत वेळ फेल झाला. फक्त म्हणजे इंस्टाला नाही आलो डायरेक्ट, मी युट्यूबला होतो. तर हिंदीमध्ये ब्लॉग, मी म्हणलं पूर्ण इंडियामध्ये फेमस होऊन जातो. पण ते राहते सुरुवातीला नाही का. बट ते माझी हिंदी अलगच जाय. म्हणजे आता इकडं म्हणजे फणस दिसला तर त्याला आता हिंदीमध्ये कटल म्हणते. आम्ही इधर देखो गायज फणस दिख रहा, ते जमतच नव्हतं. मी किती ट्राय केलं.